नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी नाथा सावंत. सध्या कनेरगाव येथील समस्त ग्रामस्थ आणि धनंजय मोरे यांच्या वतीनं आमरण उपोषण केलं जाते. आमरण उपोषणाला काही वेळापूर्वी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्यांच्या मागण्या काय असणार आहेत? खरं तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्याला जर लाईट मिळाली, घरगुती लाईट मिळाली तर पोरं अभ्यास करतील, लाईट नसते तर पोरं अभ्यास कशी करणार आहेत? हा पण मोठा प्रश्न आहे. आणि शेतीसाठी जर आवश्यक आहे ते म्हणजे लाईट आहे आणि लाईटने तर मोटर फिरवली तरच कुठंतरी शेतीमध्ये पाणी मिळणार आहे. अन्यथा शेतीतलं पीक जर करपून गेलं तर पुढच्या वर्षी त्याचा फटका बसणार आहे आणि त्याचा फटका सगळा व्यापार वर्गाला होणार आहे. अशा पद्धतीने लाईट जे किती महत्त्वाची आहे, कारण कमी दाबाने लाईट गेली जाते. लाईट लोड शेडिंग आहे आणि या सर्व बाबीचा विचार करूनच या ठिकाणी आमरण उपोषण केले जाते. धनंजय मोरे आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आता एकदा ते सांगितलं की समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आपण आज MSCBचे ऑफिस जे आहे, महावितरण ऑफिस आहे, या ठिकाणी आपण आमरण उपोषण करत आहात. साधारण काय काय मागण्या आहेत आणि लोड शेडिंग आहे असं कळाले? आज टेंभुर्णी येथील महावितरण कार्यालयाच्या समोर कनेरगाव ग्रामस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणसाठी बसलेलो आहोत. आमच्या कनेरगाव ग्रामस्थांच्या प्रमुख 1, 2, 3 मागण्या आहेत. पहिली सगळ्यात महत्त्वाची मागणी ही आहे की आमच्या कनेरगावच्या वाड्या वस्तीवर जे लोक राहतात त्यांना रात्रभर लाईट जाते. साधारणपणे संध्याकाळी 6ला गेलेली लाईट दुसऱ्या दिवशी सकाळी 8लाच येते. म्हणजे रात्री 6 ते 8 वाजेपर्यंत हे कनेरगावातील वाड्या वस्तीवर लाईट अजिबातसुद्धा नाही. लाईट नसल्यामुळं ग्रामस्थांच्या अतोनात हाल होत आहेत. सध्या आज 15 जून आहे. आजपासून शाळा सुरू होत आहेत. प्रत्येकाची वाड्या वस्तीवर राहणारी लहान मुलं, शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी, घरामध्ये राहणारे आबालवृद्ध जे वयस्कर व्यक्ती असतात, या सर्वांना विशेषतः महिला वर्गांना लाईट नसल्यामुळे मोठा त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळं सर्व कनेरगावातील ग्रामस्थांची एकच मागणी आहे की ज्या गावातील वाड्या वस्ती आहेत सर्व परिसरातल्या म्हणजे गावातील त्यामध्ये सिंगल फेज लाईट आम्हाला 24 तास मिळाली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तर एकच मुद्दा आहे आता सगळ्यांच्या मतानुसार की रात्री 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सिंगल फेज अजिबात खंडित होता कामा नये. सुरळीतपणे ही सिंगल फेज लाईट पूर्ण गावातील वाड्या वस्त्याला मिळावी ही एक मागणी आहे. आणि त्याचबरोबर शेती पंपासाठी जी 3 फेज लाईट आहे ती सलग 8 तास अखंडितपणे वीज पुरवठा मिळावा शेतकऱ्यांना गावातील. तो आज सध्या 4 ते 4.5 तास फक्त दिला जात आहे. तीसुद्धा या मागणी ग्रामस्थांची एकच आहे की सुरळीतपणे किमान 6 तास तरी 3 फेजची लाईट मिळावी आणि वाड्या वस्त्यावरील सिंगल फेज लाईट चांगल्या ह्यांनी द्यावी, एवढीच दाबाने द्यावी. या मागणीसाठी आमचे सर्व कनेरगाव ग्रामस्थ, काही ज्येष्ठ मंडळी आहेत, तरुण वर्ग आहे, सर्व सहकारी याच मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत. आणि आम्हाला सिंगल फेज लाईट दिल्याशिवाय आम्ही या जागेवरून उठणार नाही अशी सर्वांची भूमिका आहे आणि सर्वांच्या भूमिकेबरोबर मी सुद्धा आहे. तर खरं तर लाईट किती महत्त्वाचं आहे, कारण एकीकडे प्रचंड उन्हाळा झाला होतो आणि या उन्हाळ्यात दहाकता होते आणि लाईट पण MSCBने पोडायची कुठवर आहे हा पण मोठा प्रश्न आहे. कारण फेडरचा प्रॉब्लेम असेल, त्याला इनपुट कमी येते असल्यामुळे एखाद्या वेळी ट्रिप होत असेल, असं बी असू शकतं आहे. त्यामुळं जे लाईट आहे ते खरं तर एमर्जन्सी झालेली आहे आणि लाईट चालू करावी अशी मागणी तर सध्या जे आंदोलक आहेत ते कनेरगावचे समस्त ग्रामस्थ आहेत यांनी तर आमरण उपोषण केलेलं आहे. आणि इथे MSCBचे पवार साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत की हा लाईट पुरवठा जे आहे तो सुरळीत होईल का नाही. कारण लाईटची गरज आहे, कारण एकीकडे शाळा चालू होतात, उन्हाळ्याची दहाकता प्रचंड प्रमाणात आहे, कारण अजून पाऊस पण या ठिकाणी झालेला नाही आहे, त्यामुळे लाईटची आवश्यकता आहे. पवार साहेब काय सांगाल, यांचं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आमरण उपोषण केलं जाते, लाईटचा काय प्रॉब्लेम नेमका झाला? मौजे कनेरगाव येथे कनेरगाव AG फिडरनं सप्लाय असून सदर फिडरचा लोड हा सिंगल फेज पिरियडमध्ये त्याची जी क्षमता आहे जो जायला पाहिजे त्या क्षमतेपेक्षा जास्त जात असल्यामुळे त्या फिडरला सिंगल फेजमध्ये विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आलेला आहे वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार. जर ग्राहकांनी सदरच्या काळामध्ये फक्त घरगुतीच वीज उपकरणाचा वापर केल्यास सदर फिडर चालू राहू शकतो. या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आमचं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी सिंगल फेजच्या पिरियडमध्ये फक्त गरजेच्याच वस्तू वापर करावा, कुठल्याही अनधिकृत वस्तूंचा वापर करू नये. जे कोण अनधिकृत वस्तूंचा वापर करत त्यांच्यावरती पण आम्ही ड्राईव्ह घेऊन त्याचा लोड जेणेकरून कमी होईल
व जे घरगुती अधिकृत वीज कनेक्शन आहेत त्यांना वीज पुरवठा सुरुवात करण्याचं काम करण्यात येईल. 3 पेज पण लाईट कमी दाबाने 3 पेजला सध्या लोडिंग कंडिशनमुळे वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार 6 तास व 4 तास 20 मिनिटं विद्युत पुरवठा देण्याचे आदेश आहेत. त्याप्रमाणे सध्या चालू आहे. फक्त कनेरगाव फिडरची लांबी थोडीफार जास्त असल्यामुळे काही वेळेस ट्रिपिंग वगैरे येतात, त्याच्यावरती पण आम्ही काम करू व तो विद्युत पुरवठा सुरुवात करण्यासाठी प्रयत्न करू. हे आमरण उपोषणाला काय तो तोडगा सध्या आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, त्यांना आव्हान केलेलं आहे की उपोषण आपण मागे घेण्यात यावे. एक संध्याकाळी 10 ते 4च्या दरम्यान जी रात्री वीज जात आहे त्याच्यावरती आम्ही सध्या सबस्टेशनमध्ये उपाययोजना करत आहोत, जेणेकरून तो लोड आतमध्ये राहील व 6 ते 10मध्ये सध्या विजेची मागणी त्या पिरियडमध्ये जास्त असल्यामुळे ज्या ठिकाणी अनधिकृत कनेक्शन आहे त्या ठिकाणचे फिडर लोड शेडिंगमध्ये टाकण्याचे आदेश असल्यामुळे 6 ते 10 पिरियडमध्ये आपण सध्या सप्लाय देऊ शकत नाही, परंतु 10 ते 4मध्ये सप्लाय देण्याचं प्रोव्हिजन करण्याची आम्ही प्रयत्न करूया. तर अशा पद्धतीने पाहिलं तर समस्त ग्रामस्थ उपोषणाला भेटले, पण कुठंतरी ह्या आमरण उपोषणाला तोडगा निघाला पाहिजे आणि यातून काहीतरी तोडगा MSCB असेल, महावितरण असेल, हे त्यातून काहीतरी तोडगा काढतील आणि आमरण उपोषण जे आहे ते स्थगित होईल. कारण ज्या शेतकरी राजा आहेत ते कस्टमर आहेत, त्यांनी सुद्धा कुठंतरी सहकार्य केलं पाहिजे अशी भूमिका साहेबांनी घेतलेली आहे. आणि या वेळेमध्ये जर आपण जर वीज पुरवठा जे आहे ते लोड आहे, शेगडी असेल, फॅन असेल, AC असेल किंवा जे काय असेल तो उपकरणं थोडं वापरली तर आपल्याला घरामध्ये लाईट नक्की लागेल असं साहेबांनी पण सांगितलेलं आहे. आज प्रत्येक ठिकाणच्या प्राथमिक शाळा सुरू होत आहेत, माध्यमिक शाळा सुरू होत आहेत, ज्युनियर कॉलेजेस सुरू होत आहेत. वीज हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. याच्याशिवाय लोक, खेडोपाड्यातील लोक विजेशिवाय काही करू शकत नाहीत. पण हा जो लपंडाव आहे तो जाणून बुजून ठराविक गावापुरताच आहे. आमच्या शेजारी 24 तास आमच्या समोर दिवे चालू राहतात आणि आम्हाला अंधारात बसावं लागतं. तुमचं MSCBचं काय हे आहे का भांडण? काय सुद्धा नाही. आमचा काही MSCBची अधिकाऱ्याची बांध वगैरे नाही कुठं, पण तरी पण असा दुजाभाव आम्हाला होतो. दुसरी गोष्ट, चौथीसारखं वागवलं जातं. चौथीसारखं वागवलं जातं. त्याच्यानंतर बऱ्याच फळबागा, डाळिंबाच्या फळबागा वगैरे काढण्याच्या स्थितीत, हार्वेस्टिंगच्या स्थितीत आहेत. रात्री अपरात्री ड्रोननं त्याची टेहळणी केली जाते. शेतकरी दिवसभर काम करून कंटाळलेला असतो, रात्री त्याला जाग येत नाही आणि चोऱ्याचे प्रमाण वाढत आहे. तरी आमची एक नम्र विनंती आहे महापारेषणला किंवा वीज वितरण कंपनीला, रात्रीचा वीज पुरवठा हा रात्री 6 ते सकाळी 6 हा अविरत चालू ठेवावा. दिवसा त्यांना काय थोडी कटछाट केली तरी आमची काय अडचण नाही, परंतु रात्रीच्या वेळेस आम्हाला वीज पुरवठा व्यवस्थित व्हावा ही विनंती आहे. आम्ही कनेरगावचे ग्रामस्थ वीज मागणीकरता आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. तर ही MSCBचं नियोजन व्यवस्थित वाटत नाही आम्हाला. का तर 2 महिन्यापूर्वी वीज आम्हाला मिळत होती व्यवस्थित, सगळं नियोजन व्यवस्थित चाललं होतं. हे उन्हाळ्यात दिवस आहेत, उन्हाळ्यात दिवस असून पाणी बोरला विहिरीला कमी आलेले आहेत. मग ह्यांचं एम्पियर वाढतं कसं, हा आमचा प्रश्न आहे. मग लाईट ह्याच्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी मिळत होती आणि आता का मिळत नाही. तुमचं प्रामुख्यानं मागणी काय? आम्हाला 6 संध्याकाळी 6 ते सकाळी 6 सिंगल फेज लाईट पाहिजे. दिवसा नसले तरी चालते. दिवसात तुमच्या नियमानुसार असणार MSCBच्या. आमची मागणी आहे संध्याकाळी 6 ते सकाळी 6पर्यंत सिंगल फेज फुल दाबाने सोडावी. हां, जोपर्यंत लाईट सोडत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे येणार नाही. आणि ह्यांचं म्हणणं आलं की लोड येतो, मोठा सिंगल फेज चालवतात आणि शेगड्या चालवतात, एम्पियर 25 जाते. आमचं असं म्हणणं आहे की दिवसा 6पर्यंत लाईट आहे तोपर्यंत एम्पियर यांचं का वाढत नाही, आज संध्याकाळी एम्पियर वाढतंय. जोपर्यंत आम्हाला लाईट येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेत नाही. एवढी आमची मागणी आहे की लाईट सोडावी फुल दाबानं. आता त्या रितसर आपल्या कनेक्शन त्या जे लाईट जे आहे 3 फेज लाईन आहे त्या लाईनवरती रितसर कनेक्शन किती आहेत? रितसर कनेक्शन असतील. माझं म्हणणं आहे की कनेक्शनचं ही सांगत आहेत आम्हाला. पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाईट आहे आणि आमच्या आसपासच्या गावामध्ये देहवली आहे, कनेरगावात निम्या भागात आहे, लिमगावमध्ये आहे, परंतु आम्हाला नाही. मग आमच्याच बाबतीत कनेक्शनचा काय विषय येतो? मग तो त्यांचं म्हणणं तसंच आहे की रितसर कनेक्शन किंवा ज्यांना कनेक्शन कनेक्शन घेतील की लोक कनेक्शन. ह्याच्या आधी का घेतले नाहीत? पण ह्याच्या आधी लाईटचा प्रॉब्लेम नव्हता ना कधी, आताच लाईटचा प्रॉब्लेम यायला लागला ना. हां, प्रामुख्याने काय मागणी आहे? आमची मागणी आहे की लाईट 6 ते सकाळ 6पर्यंत सिंगल फेज फुल यावी, एवढी अपेक्षा आहे. जोपर्यंत लाईट सोडत नाही तोपर्यंत आम्ही इथनं माघार घेणार नाही आंदोलन. कॅमेरामॅन संजीवनी आरबोळेसह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.